नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कृषी विभागानं सरकारकडे एक निवेदन केलेलं आहे किंवा पत्र पाठवून त्यांना सांगितलेलं आहे सरकारला की पुढील 5 वर्ष या शेतकऱ्यांना कृषी विभागातल्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही पाहिजे आणि कृषी विभागाच्या योजनेतून या शेतकऱ्यांना रद्द केलं गेलं पाहिजे। तर नेमकं प्रकरण काय आहे आणि कृषी विभागानं असं निवेदन सरकारला का केलं आहे आणि कोणते शेतकरी अपात्र 5 वर्ष होणार आहेत, हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात। तर पुढे जाण्याअगोदर अशाच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना पूरक किंवा सगळ्यात जर शेतकऱ्यांना मदत करणारी कोणती योजना असेल तर ती आहे पीक विमा योजना। आणि पीक विमा योजनेतूनच आता शेतकऱ्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे, कारण त्याच्यामध्ये चुकी ही शेतकऱ्यांची आहे। कारण 45,000 हेक्टरवर मोठ्या प्रमाणात फ्रॉड झालेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात पीक विम्याचा घोटाळा तिथं उघडकीस आता आलेला आहे। 2 दिवसापूर्वी एबीपी माझाने एक न्यूज दाखवली की 45,000 हेक्टर म्हणजे कांदा लागवडीचा पीक विमा हा अधिकचा लागवड झालेला आहे। त्याच्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेतली आणि कृषी विभागाने असा एक निर्णय घेतलेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी गुन्हे केलेले आहेत किंवा अधिकचा विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता पुढील 5 वर्ष रद्द करायचा आहे आणि कृषी योजनेमधला कुठलाही लाभ त्यांना पुढील 5 वर्षांमध्ये मिळाला नाही पाहिजे, असं सरकारकडे आवेदन केलं गेलेलं आहे। आणि जर हे सरकारनं जर मान्य केलं तर शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षासाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अधिकची पीक विमे भरलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांनी असा फ्रॉड केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, अशा शेतकऱ्यांना कृषी विभागातल्या कुठल्याही योजनेचा लाभ हा कृषी विभागाकडून देण्यात येणार नाही किंवा ते देऊ शकत नाही। ते जर समजा असं जर झालं तर शेतकऱ्यांचा नक्कीच उद्रेक होणार आहे। परंतु शेतकऱ्यांकडून असा एक प्रश्न उपस्थित यामध्ये केला गेला जात आहे की अजित पवार असेल किंवा कुठलेही मोठमोठे नेते ज्यांचे जे उघडकीस घोटाळे येतात त्यांच्यावर काही होत नाही आणि शेतकऱ्याचा एखादा घोटाळा आला की 5 वर्ष त्यांना डायरेक्ट बंदी घालण्यात येते। अजित पवारांनी सिंचन घोटाळा माहित असेल तुम्हाला, 70,000 सिंचन घोटाळा उघडा पडला होता। त्याच्यावर आता त्यांना 2 वर्षाखाली क्लीन चिट सुद्धा मिळाली, परंतु त्याच्यामध्ये त्यांना कुठलाही बॅन आलेला नाही की त्यांना 5 वर्ष निवडणूक तुम्ही लढू नका, असा बॅन किंवा आलेला नव्हता। तर मग शेतकऱ्यावर असा बॅन ते कसा आणू शकतात? जर हे सरकारनं मान्य केलं तर सरकारला याचा नक्कीच तोटा होऊ शकतो आणि सरकारकडे शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात उठून दिसून येऊ शकतं। तर नेमकं तुम्हाला काय वाटतं, हे असं होऊ शकतं का? पीक विमा घोटाळा खरंच झाला असू शकतो का? आणि या पीक विमा घोटाळा जर झाला तर करोडोंचं नुकसान हे पीक विमा कंपनीचं झालं असतं। त्याच्यामुळे एबीपी माझानं हे न्यूज दाखवली होती आणि एबीपी माझा आता म्हणतंय की आमच्या न्यूजचा इम्पॅक्ट एवढा झाला आहे की डायरेक्ट कृषी विभागाने त्याची दखल घेतली आणि सरकारला निवेदन पाठवलं की या सरकारनं शेतकऱ्यांना रद्द करावं 5 वर्षासाठी। तर एबीपी माझाला याचा आनंद होत आहे। जर एबीपी माझाला एवढंच वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल त्यांनी बोललं पाहिजे। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजना ज्या मिळत नाही शेतकऱ्यांना, लाभार्थीमध्ये बसत असून ते सुद्धा मिळत नाही त्यांना, त्याच्याबद्दल त्यांनी बातम्या दाखवल्या पाहिजेत। तर शेतकऱ्यांचं वाईट करणाऱ्या एबीपी माझा सारख्या चॅनलला तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।